नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. गौरी गणपती आल्यावर आपल्याला किती उत्साह असतो. त्यांचं स्वागत करा, त्यांच्यासाठी गोडधोड पदार्थ बनवा आणि हे पदार्थ आपण पण खाणारच. आलेच योगायोगाने आता असे गोड पदार्थ खाणं झाले. त्यानंतर आता सगळ्या कामं झाल्यामुळे खूप दमल्यासारखं होते. स्वयंपाकाचा पण कंटाळा यायला लागला. अशा वेळी पटकन पौष्टिक आणि एकदम पोटभर जेवण होईल असा पदार्थ आज मी घेऊन आले. विशेष म्हणजे हा पदार्थ ग्लुटन फ्री आहे. तर मग वेळ जास्त न घालता सुरू करूया. यासाठी मी ही रेसिपी दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच ती चवीला पण खूप छान होते. चला तर मग माझ्या किचनमध्ये यासाठी हा 1 पाव दुधी भोपळा घेतला आहे मी. कोवळा दुधी आहे, यामध्ये बिया वगैरे काहीही नाही आहे. हा भोपळा आपण साल काढून किसून घेऊ. याची साल काढून घेऊ. किसणीवर किसून घ्यायचा. आपला किस तयार आहे. आता एका कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल, मोहरी, जिरे, एक चमचा ठेचा. या ठेच्यामध्ये मी लसण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीरीच्या काड्या आणि अर्धा चमचा जिरे घालून वाटून घेतला. ही रेसिपी खूप कमी तेलात होते. ठेचा चांगला खमंग परतून घ्यायचा. यामध्ये आता 1 वाटी दुधीचा किस घालून घेऊ. ही रेसिपी जेवढी सोपी आहे तेवढीच ही चवीला पण खूप छान होते. किस परतून घ्यायचा. अर्धा चमचा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला, कारण आपण यामध्ये ठेचा पण घातला आहे. 1 चमचा धने जिरे पूड, हळद, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. सगळे जिन्नस परतून घ्यायचे. एक कप पाणी घालून घ्यायचे. आपण 1 कप ज्वारी घेणार आहे. 1 कप ज्वारीसाठी 1 कप पाणी भरपूर होते. पाण्याला झाकण झाकून 1 उकळी काढून घ्यायची. उकळी आल्यावर 1 कप ज्वारीचे पीठ घालायचे. पीठ मिक्स करून घेऊ. यामध्ये 1/4 कप रवा घालून घ्यायचा. रवा घालून मिक्स करून झाकण झाकून 1 वाफ काढून घेऊ. पाच मिनिटानंतर झाकण उघडून हे पीठ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि मॅशरच्या मदतीने मिक्स करायचे. पीठ खूप गरम आहे, त्यामुळे याला हात लावू नका. आता पीठ थोडं थंड झाले आणि हाताला सोसवेल एवढं थंड झाले तर हाताने मळून घ्यायचं. हाताला थोडं तेल लावून घट्टसर डो लावून घ्यायचा.
थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. याचे लहान लहान गोळे करून त्याला गोल आकार द्यायचा. मध्ये दाब देऊन दिव्यासारखा पण तुम्ही याला आकार देऊ शकता. तुम्ही या पदार्थाचा आकार कसाही देऊ शकता. गोल किंवा मुठ्याच्या आकारात सुद्धा हा पदार्थ तुम्ही बनवू शकता तुमच्या आवडीनुसार. सगळे आपले दिवे तयार करून घेतले आपण. आता एका चाळणीला तेल लावून त्यामध्ये हे दिवे ठेवून घेऊ आपण. एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये चाळणी ठेवायची आणि झाकण झाकून यावर एखादी भारी वजनी वस्तू ठेवून 20 मिनिटे हे दिवे वाफवून घ्यायचे. 20 मिनिटे झाली आहे. दिवे आपले छान वाफले आहे, शिजून घेतले आपण. आता हे थंड करून घ्यायचे. याच्यासाठी फोडणी करूया. कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल, जिरे, मोहरी, तीळ, सुकी लाल मिरची, हिंग परतून घ्यायचे. यामध्ये हे दिवे घालायचे आणि एक वाफ काढून घ्यायची. मंडळी, पाहिलत ना किती झटपट असा हा पौष्टिक पदार्थ तयार झाला. सणानंतर स्वयंपाकाचा कंटाळा आला तरीही हा पदार्थ एकदम झकास पर्याय आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की करून बघा. कशी झाली ते मला कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदाने राहा आणि स्वयंपाक करा. डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. धन्यवाद.